अधिक मासात वेणी माधव वात लावणे हे अत्यंत शुभ आणि पुण्यकारक मानले जाते. या परंपरेमागे काही महत्त्वाची धार्मिक आणि आध्यात्मिक कारणे. त्रिवेणी संगमाचे प्रतीक. वेणी माधव वातीचा थेट संबंध उत्तर प्रदेशातील प्रयागराज क्षेत्राशी आहे. प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचा त्रिवेणी संगम होतो. असे मानले जाते की या संगमावर भगवान वेणी माधव यांचे माता लक्ष्मीसह वास्तव असते. अक्षय पुण्याची प्राप्ती. प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर स्नान केल्याने जे पुण्य मिळते तेच पुण्य अधिक मासात मनोभावे वेणी माधव वात लावल्याने मिळते. लक्ष्मी प्राप्ती आणि समृद्धी. या वातीत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे वास्तव मानले जाते. त्यामुळे ही वात प्रज्वलित केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि लक्ष्मी स्थिर नांदते. नकारात्मकतेचा नाश. ज्याप्रमाणे त्रिदेव ब्रह्मा, विष्णू, महेश सृष्टीचे नियंत्रण करतात, त्याचप्रमाणे 33 वातींची ही गुंफण वेणी माधव वात प्रज्वलित केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सात्विक ऊर्जेची निर्मिती होते. अधिक मासाचे महत्त्व. अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात, जो भगवान विष्णूंना समर्पित आहे. या महिन्यात दीपदान करण्याचे विशेष महत्त्व असल्याने वेणी माधव वात आवर्जून लावली जाते. वात कशी लावावी. ही वात आकाराने मोठी असल्याने ती तुपात नीट भिजवून मोठ्या निरांजनात किंवा समईत प्रज्वलित केली जाते. अधिक मासात एकदा तरी किंवा शक्य असल्यास दररोज ही वात लावणे लाभदायक ठरते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.